नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज जो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे हा 6.25 एकर हापूस आंबा बागेच्या रत्नागिरी शहराजवळ नदी परिसरात, खाडी परिसरात असलेल्या अशा या बागेचा 6.25 एकर 250 गुंठ्याची बाग आहे, त्याचा व्हिडिओ दाखवतो आहे. सुरुवातीला जे आपण आंबे पाहत आहे क्रेटमध्ये, हे आजचे 26 एप्रिल 2025 रोजीची हार्वेस्टिंग आहे. टोटल मी तुम्हाला या बागेचा व्हिडिओ दाखवणार आहे. तत्पूर्वी हे कटिंग सुरू होण्यापूर्वी बागेमध्ये काय परिस्थिती होती, कशा प्रकारचं फ्रूट सेटिंग होतं, याची थोडीशी आपण कल्पना जाणून घ्या. याचा हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा मोहरातल्या स्टेजेसमध्ये आपण ही बाग ब्रॉडकास्ट केली होती. त्याच्यानंतर अंड्याच्या साईजला वाटाणा किंवा त्या साईजला आवळा साईजला वगैरे लिंबू साईजला असताना आंबा, त्या दरम्यानचा एक आपण व्हिडिओ आपल्याला दाखवला होता. आणि हा फुल सेटिंगमधला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे पूर्णपणे, जेणेकरून बाग ही अंडरस्टँड व्हावी चांगल्या पद्धतीने, आणि त्याकरिता हा प्रयत्न आहे. सदर आपण जे आता मागचा फुटेज पाहिलं हे बाग हार्वेस्टिंगच्या पूर्वीचं होती. 2 हात झाल्यानंतरची, 3ऱ्या हाताच्या पूर्वीची परिस्थिती होती. साधारणतः आता मागचे 3 दिवसही याच्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे. 24, 25 आणि 26 एप्रिल 2025 रोज 70-80 क्रेट, असा साधारणतः 250 क्रेट माल हा आता ह्या 3ऱ्या हाताला गेला. त्याच्या अगोदरचे 2 हात झालेले आहेत. अजून 4था आणि 5वा या व्हिडिओमध्ये मी या व्हिडिओच्या शेवटी या तोडणी पश्चात किती आंबे असणार आहेत झाडावर वगैरे, अशा पद्धतीचं सुद्धा मी ब्रॉडकास्टिंग आपल्याला करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपण जर आंबा बागा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या शेतजमिनी असतील, NA प्लॉट असतील, कमर्शियल प्लॉट, सी व्ह्यू प्लॉट, कुठल्याही पद्धतीच्या प्रॉपर्टीज आपण जर शोधताय तर आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट काम करणारा माणूस पाहिजे. तर आपण माझं चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, मला फोन करा, बाकी पुढे गोष्टी घडतील. सदर मी आजचं तुम्हाला हार्वेस्टिंग दाखवतो आहे. मगाशी मी जे झाड दाखवलं ते तोडणीच्या नंतर कसं दिसत होते. आता हे टोटल आपण क्रेट मोजूया. हे क्रेट मोजत असताना साधारणतः एका क्रेटमध्ये 1.25 पेटी माल असतो, हे लक्षात घ्या. हे 78 क्रेट आहेत टोटल. 5-5 आणि 6 अशा लाईनी आहेत त्या सगळ्या. टोटल 3-3चे थर आहेत. 78 क्रेट आहे, म्हणजे साधारणतः 90 ते 99-98 पेटी वगैरेचा माल व्हायचा. त्यातला डागी वगैरे करता मार्केटेबल माल साधारणतः 90 ते 95 पेटी, आणि थोडाफार जो काय निघेल तो डागी किंवा रिजेक्शन्समध्ये जाईल. खूप टॉप क्वालिटीचा माल आहे. आपण लक्षात घ्या, आंबा बघून आपल्याला जर आंबा कळतो तर ह्याच्यातून आपल्याला समजेल की खूप मस्त असा टॉप क्वालिटीचा माल आहे. बागेचा समुद्रापासूनचं असलेलं अंतर, मातीचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, ह्याच्यामुळं अशा पद्धतीचं चांगलं उत्पादन देणारी ही जागा आहे, ही बाग आहे. याचं पूर्ण क्षेत्रफळ आहे 250 गुंठे. सिंगल ओनर प्लॉट आहे. टोटल बागेचं स्वरूप आहे 400 मीडियम साईजची झाडं, 150 छोटी झाडं. मीडियम साईज म्हणजे रोपदळ झाडं अजून आहेत ती. आता रोपदळ पोझिशन निघूनही परिपक्व स्टेजला जायला लागलेत. आतून बाहेरून झाडं लागतात, म्हणजे परिपक्वतेकडे मोठी झाडं व्हायला लागली. 15 वर्षाच्या प्लसच्या वय असलेली ही झाडं, असं याचं स्वरूप आहे. आता आपण बघताय हा फुटेज 3ऱ्या काढणीनंतर प्रेझेंट असलेला बागेत आंबा. माझ्या काही विजिट्सना, मागच्या लेटेस्ट या 2 आठवड्यामधल्या विजिट्सना या बागेच्या, यांनी या बागेची रिअल पोझिशन बघितलेली आहे. खूप मस्त आहे. हलक्या उतारावर येते, उतारावरची बाग आहे. 24 तास पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, रस्ता आहे, वाडी वस्तीतली जागा आहे. रत्नागिरी शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. सिंगल ओनर प्लॉट आहे. या बागेची अपेक्षित किंमत मालकांना 1 कोटी रुपये आहे. 6.25 एकर प्रॉपर डेव्हलप क्षेत्र आहे. दरवर्षी, आता यंदा डाऊन सीझन आहे, साधारणतः 600 पेटी याच्यातून माल निघेल, आणि टॉपला असल्यानंतर 700-800-900 पेटी, 1000 पेटी इतपत हा
माल आत्ताच्या स्वरूपात निघणाऱ्या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये, आणि इव्हेंच्युअली अजून जशी वाढत जाईल तसं ते उत्पादन हे वाढत जाईल. खूप चांगली बाग आहे. बाग बघत असताना गोलमटोल झाडं बघायची, नुसतीच वर गेलेली बघायची नसतात. या बागेचं प्रुनिंग किंवा मेंटेनन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात, स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहिल्यात, तर आपल्याला नक्कीच याबाबत अधिक माहिती मिळेल. आपण मला संपर्क करा. माझे नंबर आहेत +91 9420 883311. माझा अजून एक नंबर आहे +91 9823 434141. आपण मला संपर्क करा. रॉयल महाराष्ट्र या चॅनेलचे आपण व्ह्यूवर असाल तर माझं चॅनेल आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये रायगडच्या महाड परिसरामध्ये वगैरे जमीन घेण्यासाठी माझी खूप मदत होईल. मी कायदेशीररित्या काही माहितीविषयक व्हिडिओजही बनवत असतो, त्याचाही आपल्याला फायदा होईल. तसेच शेती क्षेत्राविषयी मी अनेक प्रकारचे व्हिडिओज बनवत असतो. त्यामुळे आपल्याला जर ॲग्रिकल्चर इंटरेस्ट आहे, जमीन घेऊन काम करायचं, विविध प्रकारचं काम करायचं आहे, तर तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्याला ते नक्कीच हेल्पफुल राहील. शेत जमिनीसाठी आपल्याला जर आपल्याकडे फार्मर सर्टिफिकेट नसेल तर फार्मर सर्टिफिकेट बनवून देण्याची आपण व्यवस्था करतो. त्याच्यामुळे आपण तशा स्वरूपाची कोणाची गरज असल्यास रॉयल महाराष्ट्राला नक्की न विसरता फोन करा. ज्यांनी कोणी चॅनेल केलं नाही सबस्क्राईब त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.